आरोग्य विभाग भरती 2026. मित्रांनो, जाहिरात उद्या आली तर तुम्ही तयार आहात का? प्रत्येक विद्यार्थ्याने पाहाच. सार्वजनिक आरोग्य विभाग मित्रांनो लवकरात लवकर भरती येणार आहे. हे भ्रमात राहू नका की भरती पोस्टपोन होणार आहे, भरती पुढे जाणार आहे. कारण की वरिष्ठ पातळीवर सगळी तयारी झालेली आहे. जाहिरात कधीही येऊ शकते. नमस्कार मित्रांनो, मी शहबाज शेख आणि तुम्ही पाहत आहात MPW लर्निंग सेंटर. आज मी तुम्हाला एकच प्रश्न विचारणार आहात. जर सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2026ची जाहिरात उद्या आली तर तुम्ही खरंच तयार आहात का? थोडा विचार करा. कारण बरेच विद्यार्थी म्हणतात जाहिरात आली की अभ्यास सुरू करेन, जाहिरात आली की कागदपत्रे काढेन, जाहिरात आली की फॉर्म भरू. पण वास्तव वेगळा असतो. जाहिरात आल्यानंतर वेळ खूप कमी असतो आणि अनेक विद्यार्थी गडबडीत चुका करतात. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण अशी चेकलिस्ट पाहणार आहोत जी प्रत्येक विद्यार्थ्याने आजच पूर्ण करायला हवी. मित्रांनो, आता कसं आहे, 2023मध्ये जे जाहिरात आली ती तर कोणतेच जे स्टुडंट होते त्यांनी काय केलं, आपले डॉक्युमेंट्स अपूर्ण होते, स्टडी अपूर्ण केलेली होती, बरेच काही त्यांचे आपापले प्रॉब्लेम्स होतात. परंतु जेव्हा त्यांची ॲडव्हर्टाईजमेंट आली मागच्या वेळेस, समजा ऑगस्ट 2023, म्हणजे आता पुढचा महिना कोणता आपला ऑगस्टमध्ये 2026ची जाहिरात येण्यास म्हणजे चान्सेस आहे, खूप जास्त चान्सेस आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये ते ॲडव्हर्टाईजमेंट येईन. पण मागची जी ॲडव्हर्टाईजमेंट आली होती ते 25 ऑगस्ट होती बघा. लक्षात आहे माझे, 25 ऑगस्ट 2023ला ॲडव्हर्टाईजमेंट आली होती. तेव्हा भरपूर लोकांनी कागदपत्रे नव्हते. माझं स्वतःचा डोमासाईल का नॉन क्रिमिनल माझा स्वतःचा नव्हता. मी एकदम गडबडीमध्ये नॉन क्रिमिनल काढला होता. म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे की कारण की जशी माझी प्रॉब्लेम झाली होती, जशी माझी गडबड झाली होती, तशी तुमची नाही व्हायला पाहिजे. म्हणून मित्रांनो, हे व्हिडिओ पूर्ण पहा. आता सगळ्यात अगोदर आपण पाहू का पॉईंट नंबर 1, सर्व कागदपत्रे तयार आहात का? सर्वप्रथम स्वतःला विचारा, शैक्षणिक कागदपत्रे, गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र लागू असल्यास तुमच्यापाशी आहे का? म्हणजे 10वीचे 12वीचे का मार्कशीट, सर्टिफिकेट तुमच्यापाशी आहे का? कारण की कुणाचं 10वीचं सर्टिफिकेट हरवलेलं असतं, तर कुणाचं काय होतं, तर कुणाचं सापडत नाही आहे. काय होतं का, हे काही प्रॉब्लेम नेमके ऐन टायमाला होतात. म्हणून मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही स्वतःला विचारा की माझे सगळं शैक्षणिक पत्र आहे का? नंतर गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट कोणाचं भेटत नाही आहे. नॉन क्रिमिनल आहे तर ते एक्सपायर झालेलं आहे का? त्याची वैधता आहे का? ते व्हॅलिड आहे का? ते सगळं तपासा. डोमसाईल बघा, कोणाकोणापाशी डोमसाईल नसतं. आता डोमसाईल एक नवीन आलेलं आहे, त्याच्यावर आता फोटो आणि बारकोड यायला 1 एप्रिल 2000 पासून नवीन डोमसाईल यायला. MSCIT प्रमाणपत्र आहे का? MSCIT. पुन्हा टायपिंग सर्टिफिकेट लागू असल्यास, म्हणजे जे पोस्टला टायपिंग लागतं ते टायपिंग सर्टिफिकेट तुमच्यापाशी आहे का? पुन्हा सॅनिटरी इन्स्पेक्टर सर्टिफिकेट, म्हणजे ज्या पोस्टला SI सर्टिफिकेट लागतो ते तुमच्यापाशी आहे का? हे सगळं तपासा. इंटर्नशिप सर्टिफिकेट, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजे कोणतं सर्टिफिकेट का? पॅरामेडिकल रजिस्ट्रेशन काउन्सिल. हे पॅरामेडिकल रजिस्ट्रेशन काउन्सिलला काय पोस्ट असतात, जसे लॅब, BSc पॅरामेडिकलमधले सगळे पोस्ट, जसे कम्युनिटी मेडिसिन, OT टेक्निशियन आणि BSc पॅरामेडिकलमधून लॅबोरेटरी, पुन्हा ऑप्थॉल्मिक, असं बरेच काही पोस्ट असतात ज्याला पॅरामेडिकल रजिस्ट्रेशन अनिवार्य असतं. म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुमच्यापाशी आहे का? पुन्हा आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, वॉटर कार्ड, पुन्हा पासपोर्ट साईज वगैरे एवढं काही डॉक्युमेंट्स लागत नाही. पण तुमच्यापाशी आहे का? म्हणजे काहीतरी एक प्रूफ द्यावा लागतो. आधार कार्ड वगैरे, हे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक, हे सगळं असलेच पाहिजे. ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे आहेत का? जर नाही तर आजपासूनच ती पूर्ण करण्यास सुरुवात करा. आता पॉईंट नंबर 2, PDF स्कॅन तयार आहेत का? आज ऑनलाईन भरावा लागतो, म्हणून फोटो, सिग्नेचर, सर्व सर्टिफिकेट हे मोबाईल किंवा स्कॅनरमधून चांगल्या क्वालिटीमध्ये स्कॅन करून ठेवा. मित्रांनो, आता जे पण ऑनलाईन ॲडव्हर्टाईजमेंट येईल त्याचा फॉर्म जे असणार आहे ते ऑनलाईन फिलअप करावं लागतं. ऑनलाईन फिलअप करण्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स आहे, 10वीचे 12वीचे मार्कशीट, सर्टिफिकेट्स, डिप्लोमा सर्टिफिकेट्स, जे पण तुमचे आहे, कास्ट वगैरे जेवढे सर्टिफिकेट लागतात तेवढं सर्टिफिकेट, म्हणजे सगळेच सर्टिफिकेट तुम्ही काय करा, स्कॅन करा. स्कॅन करून त्याची PDF काढा आणि PDF करून त्याला एक स्टोरेजमध्ये सेव्ह करून ठेवा. आणि फोटो एकदम आपली जे पासपोर्ट साईज फोटो आहे आणि सिग्नेचर एकदम हाय क्वालिटीमध्ये GPG फॉर्मॅट्समध्ये सगळे हे फोटो वगैरे तुम्ही सेव्ह करून मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. कारण की जेव्हा ऑनलाईन फॉर्म आपण फिलअप करते तेव्हा काही प्रॉब्लेम अडचणी येणार नाही.
पुन्हा पॉईंट नंबर 3, मोबाईल नंबर आणि ईमेल. अनेक विद्यार्थी जुना नंबर देतात, जसे ज्याच्यावर OTP येत नाही, लॉग इन होत नाही. म्हणून नेहमी चालू असलेला मोबाईल नंबर आणि ईमेल वापरा. म्हणजे मित्रांनो, काय मित्र काय स्टुडंट काय करतात, जसे एअरटेलचं सिम आहे ते बरेच दिवसापासून बंद आहे, पण एअरटेलवर काय होतो, का इनकमिंग जे आउटगोईंग इनकमिंग जे सेवा असते ते सगळे पूर्णपणे बंद असते. टोटल सर्व्हिस जे आहे तर बंद असते. म्हणून त्याच्यावर OTP पण येत नाही आणि लॉग इन पण होत नाही ते, आणि ईमेल पण येणार नाही. तर म्हणून मित्रांनो, जे नंबर तुमचा कंटिन्युअसली चालू असतो तोच नंबर जे आहे तर ईमेल आणि तोच नंबर तुम्ही वापरा. पुन्हा अभ्यास कुठपर्यंत आला, हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. हे तुम्ही जेवढं लक्ष करून बघतील ते हे सर्वात महत्त्वाचं पॉईंट आहे. स्वतःला प्रामाणिकपणे विचारा. तुम्ही काय करा, स्वतःला एक जागेवर बसा, डोळे बंद करा आणि स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, की जर उद्या परीक्षा झाली तर आजच पेपर द्यायला बसाल का, की अजूनही सुरुवातच केली नाही. तुम्ही स्वतःला विचारा, की खरंच माझा अभ्यास कुठपर्यंत आला, का मी उगाच आपला टाईमपास करतोय, का लोकांना या घरच्यांना मी दाखवायसाठी मी अभ्यास करतो, काय करतो. स्वतःला प्रामाणिकपणे विचारा. कारण की मित्रांनो, कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. हे लक्षात ठेवा, कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. यंदा 2026ची जी आरोग्य विभाग भरती येणार आहे, कॉम्पिटिशन खूप म्हणजे 100% खूप जास्त आहे. मित्रांनो, हे भ्रमात राहू नका का मी माझा होणार आहे, माझं हे होणार आहे. कारण की मित्रांनो, हे लक्षात ठेवा, जे तुम्ही स्वतः जर अभ्यास करत नाही तर त्याच टायमाला बरेच स्टुडंट अभ्यास करत आहे बरं का. रात्री आपण झोपतात, पण बरेच स्टुडंट ते स्टडी करतात. म्हणून मित्रांनो, कमीत कमी दिवसातून 3 तास स्टडी कराच. 2 तास टेक्निकलसाठी आणि 1 तास नॉन टेक्निकलसाठी मित्रांनो. कारण की आपल्या MPWचं जे पेपर आहे ते 80 आणि 20 हे असं पॅटर्न आहे. म्हणजे 20 मार्क जे आहे तर ग्रामरला, 20 क्वेश्चन जे आहे तर नॉन टेक्निकलला आहे आणि 80 क्वेश्चन टेक्निकलला आहे. म्हणून मित्रांनो, जास्त वेळ तुम्ही काय करा, टेक्निकलला द्या आणि 1 तास डेली कंपल्सरी 1 तास तुम्ही नॉन टेक्निकलला द्या. कारण की तुम्ही जर 3 तास जर अभ्यास करत असाल तर 2 तास टेक्निकलला द्या आणि 1 तास नॉन टेक्निकलला द्या. नॉन टेक्निकलमध्ये तुम्ही सगळं काही कव्हर करा. एक दिवस तुम्ही काय करा, मराठी ग्रामर बघा, एक दिवस इंग्लिश ग्रामर बघा, एक दिवस तुम्ही GK बघा, एक दिवस तुम्ही मॅथ्स रिझनिंग वगैरे बघा. जेवढा होईल तेवढा तुम्ही जे तर प्रामाणिकपणे स्वतःला विचारा आणि प्रामाणिकपणे तुम्ही अभ्यास करा. मित्रांनो, आता पॉईंट नंबर 5, सिलॅबस पूर्ण माहिती आहे का? अनेक जण पुस्तक विकत घेतात, पण अभ्यासक्रमच माहीत नसतो. सर्वप्रथम अधिकृत सिलॅबस समजून घ्या, मग त्यानुसार अभ्यास करा. म्हणजे मित्रांनो, ॲडव्हर्टाइजमेंट जेव्हा येईन आणि ज्याचे सिलॅबसची PDF जे शासन जे जाहीर करतो, त्याच हिशोबाने तुम्ही अभ्यास करा. त्या सिलेबसनुसार तुम्ही अभ्यास करा. कोणतेही पुस्तक वाचून आपला वेळ वाया घालवू नका. कोणताही पॉईंट वाचून आपला वेळ वाया घालवू नका. जे गव्हर्नमेंट, जे शासन, जी भरती, म्हणजे कंपनी, आता TCS किंवा IBS दोघांपैकी, आता सगळे म्हणते MPS, पण माझ्या हिशोबाने 99% MPSCकडे हे परीक्षा जाणार नाही. TCS माझ्या हिशोबाने 98% हे परीक्षा TCS घेणार आहे. तरी अजून सांगता येत नाही, कारण की जेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट येईल तेव्हाच जे एकदा कन्फर्म होईल मित्रांनो. म्हणून सिलॅबस जे आहे, सिलॅबस माहीत करा आणि माहीत करून सिलॅबस जे त्या हिशोबाने आपली स्ट्रॅटेजी तुम्ही बनवा आणि त्या हिशोबाने तुम्ही काय करा, अभ्यास सुरू करा. आता मित्रांनो, पॉईंट नंबर 6, प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवले का? मित्रांनो, PYQ म्हणजे परीक्षेची दिशा आहे. PYQ म्हणजे तुमची प्रॅक्टिस आहे. PYQ म्हणजे तुमच्या लक्षात येतो का स्टडी कशी करावी. PYQ म्हणजे तुमच्या लक्षात येतो का क्वेश्चन कसे असतात. PYQ म्हणजे जेव्हा तुम्ही सोडवतील तर तुमचं जे मेन पेपर आहे तुम्हाला सोडवायला एकदम इझी जाईल. म्हणजे मित्रांनो, जे काय होईल ते PYQ तुम्ही जे तर करा. त्यामुळे किमान मागील प्रश्नपत्रिका नक्की सोडवा. मित्रांनो, आता पॉईंट नंबर 7, मॉक टेस्ट दिल्यात का? फक्त वाचून परीक्षा पास होत नाही मित्रांनो. वेळेत पेपर सोडण्याचा सरावही आवश्यक आहे. म्हणजे आता मॉक टेस्ट दिल्यानंतर आपल्याला कळतं का एका क्वेश्चनला किती टाईम द्यावा. किती टाईम समजा आपल्याला भेटतात, 2 तास म्हणजे 120 मिनिटं भेटते. ते 120 मिनिटामध्ये आपल्याला 100 क्वेश्चन करायचे असते. आता मध्ये तर ते टाईम पिरियड लावला होता, म्हणजे 25 क्वेश्चनला एवढ्या टाईममध्ये ते 25 क्वेश्चन करायचे होते. आता मी नवी मुंबई महानगरपालिकाचे एक्झाम दिले होते मागच्या वर्षी, म्हणजे जवळपास 17 जुलै 2025ला का 19 जुलै 2025ला माझा नवी मुंबई महानगरपालिकाचा पेपर होता. तर त्याला टाईम पिरियड दिलेला होता का 25 क्वेश्चन हेच टाईम पिरियडमध्ये कव्हर करायचे, 25 क्वेश्चन हेच टाईम पिरियडमध्ये कव्हर करायचे. म्हणजे असं 120ला ते 4 भागामध्ये त्यांनी डिवाईड केला होता. म्हणून मित्रांनो, मॉक टेस्ट दिल्यावर आपल्या लक्षात येतं का आपल्याला एका क्वेश्चनला किती टाईम जातो.
आपण एक क्वेश्चन म्हणजे सॉल्व्ह करायची आपली स्ट्रॅटेजी आपल्याला माहिती होती. म्हणून मित्रांनो मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट जेवढा सराव होईल तेवढा मॉक टेस्टचा सराव करा. आता पॉईंट नंबर 8, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनबद्दल माहिती आहे का? फॉर्म भरणे हा शेवट नाही आहे मित्रांनो. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी ओरिजिनल कागदपत्रे व्यवस्थित असणे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणजे आता जेव्हा आपलं सिलेक्शन होईल म्हणजे 100% आपली मानसिकता आणि आपले मेन एम हेच ठेवायचं का माझं सिलेक्शन होणार आहे, माझं सिलेक्शन होणार आहे. दुसऱ्याचा बघून आपल्याला काहीच हे करायचं नाही, की दुसरे काय करतायत, कॉम्पिटिशन किती आहे कधीच बघायचं नाही. कॉम्पिटिशन तुमचं कमीत कमी 1,00,000 लोकांसोबत तुमचं एकट्याचं कॉम्पिटिशन असू द्या. फक्त आपल्या डोक्यामध्ये एवढंच आहे, आपल्या माइंडमध्ये हेच माइंड सेट करायचा की माझी स्टडी आणि मी कॉम्पिटिशन किती असू द्या मला त्यांनी काय घेणं देणं नाही. फक्त माझी स्टडी काय आहे, मला ते स्टडीमध्ये माझा कसं इम्प्रूव्हमेंट होतो, मी काय काय नवीन काय काय स्मार्ट स्टडी करू शकतो, बस ह्याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आणि जे आहे तर स्टडी करत चालायचा. मग मित्रांनो यश नक्की मिळेल, आपलं सिलेक्शन नक्की होणार आहे. मग सिलेक्शन झाल्यानंतर जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी डॉक्युमेंट्स लागतात त्याच्यासाठी एकदम व्यवस्थित आपण एक फाईल तयार करावा. पुन्हा त्याचे झेरॉक्स मारून एक एक सेट तयार करून जे तर आपण ठेवावा. ठीक आहे मित्रांनो. कारण की आपल्याला माहिती पाहिजे का जर अचानक आपलं समजा आपल्याला माहीत पडलं का आपलं सिलेक्शन झालं तर लगेच ते काय करतात, कॉल करतात, ईमेल वगैरे टाकतात का आपली जे आहे तर व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवलेलं आहे. म्हणून आपण काय करावं का त्याच्या अगोदरच आपण सारे जे आहे ते स्ट्रॅटेजी सारे पॉईंट्स आपण जे आहे तर पूर्ण करून ठेवावं. ठीक आहे मित्रांनो. आता पॉईंट नंबर 9, व्हॉट्सअप आणि अफवा. सोशल मीडियावर अनेक अफवा पसरतात. नेहमी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. मित्रांनो आता सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर किंवा टेलिग्राम, यूट्यूब ह्याच्यावर बरेच काही अफवा पसरतात का परीक्षा रद्द झाली, परीक्षा हे झाली, एवढेच क्वेश्चन येणार आहे, एवढं सिलेबस कवर करा, एवढंच तुम्ही वाचून जा. नाही मित्रांनो, तुम्ही काय करा, अधिकृत जे ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जे माहिती उपलब्ध आहे, जे त्यांनी सांगितले आहे तेवढं पूर्ण अभ्यास करा. पुन्हा त्याच माहितीवर तुम्ही विश्वास ठेवा आणि ते हे तर तुम्ही अभ्यासासाठी लवकर तयार होतील. जे त्यांनी सांगितलेलं आहे ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जे त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यावरच आपल्याला विश्वास ठेवायचा आणि त्याच्यावरच आपल्याला भरोसा ठेवायचा. आता नंबर मानसिक तयारी. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे बरं का, मानसिक तयारी. भरतीमध्ये स्पर्धा असते हे लक्षात ठेवा. भरतीमध्ये काय असते, स्पर्धा असते. कधी जाहिरात उशिरा येईल, कधी परीक्षा पुढे जाईल, कधी निकाल उशिरा लागेल, पण जो विद्यार्थी सातत्य ठेवतो तो शेवटी यशस्वी होतो. मित्रांनो कधीच आपला हे विचार करायचा नाही की परीक्षा पुढे जाईल आणि परीक्षा निकाल उशीर, आपल्याला काय घेणं देणार नाही. आपल्याला परीक्षा कधी येऊ, ॲडव्हर्टाइजमेंट कधी येऊ, आपल्याला आपण 100% त्याच्यासाठी आपण एलिजिबल आहे का, त्याच्यासाठी 100% आपण तयार आहात का, फक्त हे लक्षात ठेवायचं. बाकी दुसरा काहीच बघायचं नाही. परीक्षा येतील हे तर नक्कीच आहे की ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे, ह्याच्यात काय शक नाही आहे, पण ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे. परंतु आपण 100% तयार आहात का हे क्वेश्चन आहे. तर मित्रांनो आपण एकदम नॉर्मल, मानसिक तणाव घ्यायचा नाही, काय नाही, जे होईन ते होईन बघून घेऊ, पण आपली तयारी पूर्ण ठेवायची. आपल्या तयारीवर आपल्याला भरोसा पाहिजे आणि जे हे तर जेवढं जास्त होईल मॉक टेस्ट आणि PYQs ह्याचा सराव करून जावा. बाकी टेक्निकल मी तुमचं कवर करून देईन, त्याचा ताण घेऊ नका तुम्ही. टेक्निकल जे येतात जेवढं वॉटर बॉन्ड डिसीज, वेक्टर बॉन्ड डिसीज, मी तुम्हाला एक एक प्रश्न असा देईन का तुमचा त्याच्या व्यतिरिक्त प्रश्न जाणारच नाही. सगळं मी ते कवर करून देईन, त्याचा ताण घेऊ नका. मित्रांनो आज घरी गेल्यावर स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, जर जाहिरात उद्या आली तर मी खरंच तयार आहे का? जर उत्तर नाही असेल तर आजपासूनच तयारीला सुरू करा, कारण तयारी करणाऱ्यांचा संधीचा फायदा मिळतो. मित्रांनो आता विचार करा, तुम्ही एक जागेवर बसून करा का उद्या जर जाहिरात आली, ॲडव्हर्टाइजमेंट आली तर खरंच मी तयार आहे का? जर ऑप्शन आपलं जर आन्सर नाही आलं तर मित्रांनो प्रामाणिकपणे उद्यापासून सकाळपासून आपला अभ्यास सुरू करा. कमीत कमी रोजचं तुमचं 3 तास बसणं होत नाही ना, अर्धा तास बसा. अर्धा तासमध्ये तुमचं जे सिलॅबस तुम्हाला आवडतो ते सिलॅबस कव्हर करा. ज्याच्यामध्ये मन लागतो तो करा. मित्रांनो एक लक्षात ठेवा, जे मी माझं स्वतःची जे ते एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो, 21 डेज हे रूल वापरा तुम्ही. 21 डेज हे रूल वापरा. बसायचा प्रयत्न करा. जर तुमचे 21 दिवस तुम्ही फक्त बसते ना, कमीत कमी फक्त तुम्ही काय करा, वेळ द्या. तुम्हाला झोप यायली, तुमचं मन लागत नाही आहे, फक्त तिथं जाऊन एकदम रिलॅक्स बसा. तरी पण तुमचं मन लागत नाही ना, तर पाणी प्या, डोळे बंद करा आणि विचार करा, की मी हे कोणासाठी करतोय? हे कशासाठी मी करतोय? माझं मन का म्हणून लागत नाही आहे? काय आहे जे माझं मन डायव्हर्ट करत आहेत?
कोणती अशी वस्तू आहे, कोणती अशी जी आहे तर माझी थिंकिंग आहे का ज्याच्यामुळे माझं मन डायव्हर्ट होतं आहे. मित्रांनो, सारे जे निगेटिव्ह पॉईंट्स आहे, सारे ते मनातून काढून टाका आणि एक प्रामाणिकपणे तुम्ही काय करा, अभ्यास करा. मित्रांनो, जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि MPW लर्निंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया. धन्यवाद. थँक यू.